अशाच ताज्या व महत्त्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या महाराष्ट्र समाचार न्यूज चॅनलला लाईक, सबस्क्राईब व शेअर करा. नमस्कार. बातमी छत्रपती संभाजीनगरमधून. सुरेवाडी येथे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर चेतन बावस्कर यांचा सत्कार सोहळा संपन्न. रुग्णांना मोफत व सर्वोत्तम सेवा देण्यास कटिबद्ध डॉक्टर चेतन बावस्कर. सुरेवाडी येथील मनोहर पचलोरे मित्रमंडळ अंतर्गत येथील स्थानिक रहिवासी आणि छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या आयुष्यमान भारत आरोग्य मंदिर, साफल्यनगर, मयूर पार्क येथे नुकतेच वैद्यकीय अधिकारी म्हणून रुजू झालेले डॉक्टर चेतन लता शंकर बावस्कर यांचा भव्य सत्कार सोहळा उत्साहात संपन्न झाला. सत्काराला उत्तर देताना डॉक्टर चेतन बावस्कर अत्यंत भावुक झाले होते. आपले मनोगत व्यक्त करताना ते म्हणाले, अत्यंत जिद्दीने आणि कष्टाने अभ्यास करून मी MBBS पदवी प्राप्त केली आहे. आता मिळालेल्या या संधीचे सोने करत माझ्या वैद्यकीय अनुभवाचा फायदा सर्वसामान्य रुग्णांना करून देणे हे माझे प्रथम कर्तव्य आहे. या सार्वजनिक आरोग्य केंद्रात येणाऱ्या रुग्णांना मोफत व दर्जेदार वैद्यकीय सेवा देऊन त्यांना आजारातून लवकरात लवकर मुक्त करण्यासाठी मी सदैव कटिबद्ध राहीन. तसेच भविष्यात विविध आजारांवर संशोधन करण्यासाठी पुढील उच्च शिक्षण घेण्याचा आपला मानस असल्याचेही त्यांनी यावेळी आवर्जून सांगितले. मान्यवरांची उपस्थिती. या सत्कार समारंभाप्रसंगी परिसरातील मान्यवरांची मोठी उपस्थिती होती. यामध्ये प्रामुख्याने श्री मनोहर पचलोरे, माजी जिल्हा माहिती अधिकारी श्री SK बावस्कर, पत्रकार बापू लोखंडे, साहेबराव पाटील, बाबूराव पचलोरे, रवी माडवे, विष्णू धनवटे, बबन कोलते पाटील यांच्यासह मित्रमंडळाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. मी राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत महानगरपालिकेच्या आयुष्यमान आरोग्य मंदिर आरोग्यवर्धिनी केंद्र 60 रुग्णांची OPD सेवा प्रदान करण्यात येते. इथे आपल्याकडे ब्लड टेस्टिंग वगैरे या सर्व सेवा सुविधाही अजून सुरू होणार आहे. तुम्ही आता नवीन आता चालू केलं ना, तर तुम्हाला आता कसं वाटलं? समजा पेशंट संघ किंवा तुमचा नवीन स्टॉप आहे त्यांच्या संघ. माझं 5.5 वर्षाचा MBBS झाल्यानंतर इंटर्नशिपमध्ये मी वेगवेगळे भरपूर अनुभव घेतले. त्या संदर्भातच मला आता इथे OPD मध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या पेशंट्सला बघण्याचा आणि त्यांना चांगल्यापणे बरं करण्याचा चान्स मिळाला आहे. त्यासाठी मी आता तुम्ही डॉक्टर झाले, तर तुम्हाला कधीपासून आवड होती? आणि समजा वडिलांचं शाळेत लहानपणापासूनच डॉक्टर बनण्याची इच्छा होती, परंतु नीटची परीक्षा पास केल्यानंतर मी अथक परिश्रमानंतर आई वडिलांच्या सहकार्याने MBBS साठी ऍडमिशन झाले व नंतर नाशिकमध्ये मी 5.5 वर्ष कंटिन्यू अभ्यास करत MBBS कंप्लीट केले आणि आता इकडे सेवा सुरू. आता सर्वांचं तुम्ही आता जे आले तुम्हाला हे करायला तुम्ही कसं त्याचा? सगळे माझ्या वडिलांचे मित्रमंडळी व माझे काका यांनी माझा सत्कार केल्याबद्दल मी त्यांचा आभार मानतो. इथून पुढे आता तुम्ही काय करू? समजा मोठी तुमची काय इच्छा आहे? आता पुढे नीटचे PG ची परीक्षा यासाठी अभ्यास करायचा आहे व पुढे MD MS च्या अभ्यास त्यात पात्रता होऊन पुढील शिक्षण कंप्लीट करायचे. आता इथले जे आसपासचे समजा जे रुग्ण येतील किंवा तुम्ही जनतेला काय मेसेज देशाल? इकडच्या सर्व रुग्णांना तेच म्हणण्यात येईल माझ्याकडून की आपल्याकडे शासनाने मोफत उपचार, मोफत औषधे सुरू केली आहेत. त्यामुळे ज्यांना रेग्युलर आजार होत असतात त्यांनी प्रायव्हेट मध्ये जाण्यापेक्षा आपल्याकडे गव्हर्नमेंट मध्ये यावे आणि इथून आजाराचे उपचार घ्यावे. शंकर खंडू बावस्कर, अगोदर महाराष्ट्र शासनाच्या जिल्हा माहिती व जनसंपर्क विभागात जिल्हा माहिती अधिकारी म्हणून 14 वर्षे सेवा बजावली. तर मला असं वाटत होतं, मी अगोदर सुरुवातीला मेडिकल कॉलेज घाटे हॉस्पिटल तेव्हाचे औरंगाबाद, आताचे छत्रपती संभाजीनगर येथे स्टोअर असिस्टंट म्हणून सर्व्हिस केली होती. नंतर 4 सर्व्हिस मी शासनाच्या उपभोगल्या. त्यातली 5वी सर्व्हिस स्पर्धा परीक्षा देऊन जिल्हा माहिती अधिकारी मी रुजू झालो. तर मला असं वाटायचं की त्या शिक्षणानं पिढी संस्कारित होती, पण आपले मुलंही काहीतरी शिकायला पाहिजे, चांगलं काहीतरी देश सेवा करायला पाहिजे. म्हणून मी असा अवस्था निर्माण केला की मुलांनाही चांगले अभ्यास करून सनी नीटच्या स्पर्धा परीक्षा देऊन MBBSला नंबर लागावा आणि त्यांनीही त्यांच्या कठोर परिश्रमानं त्यांनीही मेहनत करून हे संपादन केलं. माझी मोठी मुलगीसुद्धा पुन्हा येथे मुखरोग तज्ज्ञ म्हणून MS करीत आहेत, MDS करीत आहेत. तरी असाच त्यांना जनतेची सेवा करण्यासाठी वेळ मिळो आणि चांगल्या प्रकारे सेवा करू
देश हित जपावं हीच माझी इच्छा आहे.